या बाजूला वाजवा बघू दादा, वाजवा ना. याच्यापेक्षा घरी ताई चांगली शिट्टी वाजवते कुकरची. पण असू द्या, शिट्टी असल्याशिवाय मजा येत नाही लावणीला. टाळ्या वाजल्याशिवाय मजा येत नाही. टोप्या आणि फेट्या तर नक्कीच उडवले जातात. मंडळी, असा हा सोहळा लावणीचा. पण मंडळी, जसं मी मगाशी म्हटलं की गावी यात्रेमध्ये गेल्यानंतर, उत्सवामध्ये गेल्यानंतर तिकडे तमाशाचा फड असतो. तमाशामध्ये गण असते, गवळण असते, रंगबाजी असते, वग असतो. पण सगळ्यांना खदखदून हसवण्यासाठी ती बतावणी असते. महाराष्ट्राचा तमाशा म्हटला की बतावणी झालीच पाहिजे. महाराष्ट्राची लावणी म्हटलं की बतावणी ही खऱ्या अर्थाने रंगमंचावर सादर झालीच पाहिजे. आज अनेक मोठमोठ्या कलाकारांनी ही बतावणी या जगाच्या नकाशावर प्रसिद्ध केली. मग काळूबाळू असू द्या, रघुवीर भाऊ खेडकर असू द्या, अर्थात अनेक मोठमोठी नावं घेता येतील. पण आज हा रंगमंच खऱ्या अर्थाने सजणारे तुमच्या रसिकांसाठी खास या रंगमंचावर अवतरणार आहेत. या ठिकाणी मुजरा लावणीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या कलाकाराला आपण अनेक वेळा अनेक नाटकांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, अनेक वेळा रंगमंचावर आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांची मनं जिंकताना पाहिलेलं आहे. एकदा का हा कलाकार रंगमंचावर आला की हास्याची लकीर उमटते. तो म्हणजे अर्थात महाराष्ट्राचा हा लाडका विनोदवीर म्हणजे चंद्रकांत दादा गायकवाड, म्हणजेच ज्युनियर जॉनी लिव्हर. आणि येत आहेत हा रंगमंच सजवायला, ज्याला अनेक नाटकांच्या माध्यमातून, लोकनाट्यांच्या माध्यमातून पाहिलं. कालच अनेक त्यांनी रंगमंच सजवलेला आहे. सफाळेला ज्यांचं हो मला तुमची म्हणा हे ज्यांचं वगनाट्य लोकनाट्य कालच झालेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर नाटकांमध्ये, अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहिलेलं आहे. अनेक मराठी मालिकांच्या माध्यमातून आपण ज्याला अनेक वेळा पाहिलेलं आहे. सोनी टीव्ही असू द्या, झी मराठीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकप्रिय मालिका आपण पाहिलेल्या आहेत. आणि एकदा का हा कलाकार रंगमंचावर आला की हास्याची तुफान फटकेबाजी होते. तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका विनोदाचा बादशाह, विनोद सम्राट, सिनेनाट्य अभिनेता येत आहे सिनेस्टार सुनील खंडागळे. अरे भास्कर, अरे भास्कर, एखादा नाग बाहेर यायचा. मंडळी, गावदेवीची यात्रा आहे, पण एक जय जयकार झालाच पाहिजे गावदेवी आईचा. मंडळी, ह्या कार्यक्रमात मी एक सोंगाड्या, हा पण माझ्या बरोबर आणखी एक सोंगाड्या आहे, पण तो लय आवली आणि लय बिलिंदर आहे. नेहमी पाहत तो माझी इज्जत काढत असतो. आज मी ठरवलंय त्याची इज्जत काढायची. तुम्ही मला साथ द्या, त्याला मी बोलून घेतो. अरे बाबूराव, अरे ओ बाबूराव. कोण आहे रे भाडखाव? ला 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 लाल मला चल ला लाल मला ला 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 लाल चल 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 ला लाल मला. खरं तर त्याला बरं आहे, म्हणजे अख्खा बांगडा घेऊन जातो. माझी जात सुरेश, रमेश, काढ कॅडबरी. अरे यात्रेत कॅडबरी काय खातोस? यात्रेत मध्ये कुल्फी. कुल्फी का इकडे गरिबांचा जॉनी लिव्हर. म्हणजे जॉनी लिव्हर जर काळा पडला, करपला, तो सेम असा दिसतोय. मंडळी असू दे, हा माझा लहानपणापासूनचा मित्र, ह्याला बघितलं की मला नाही बरं. पण असू दे नारचाळ्या. पण इथे जमलेल्या तमाम दर्दी रसिकांना आणि बदलापूरकरांना, आम्हा सर्व कलावंतांचा हा मानाचा आणि सन्मानाचा मुजरा. क्या बात आहे मंडळी. तुमच्यासारखे दर्दी रसिक भेटले ना तर आमच्यासारख्या कलावंतांच्या कलेचं सार्थक होतं. दादा थोडासा मॉनिटर द्या.
थोडासा. आणि मंडळी, आमचा हा बेसूर आवाज तुमच्यापर्यंत सुरामध्ये पोहोचतोय ते म्हणजे आमचे साऊंडवाले दादा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून एवढा सुंदर असा साऊंड लावलाय त्यांनी. खरोखर खूप छान साऊंड लावलाय. आणि मंडळी, म्हणजे इथे बसलेल्या ज्या आपल्या महिला आल्यात, म्हणजे महिलांनी पण आपल्या ह्या लावणीच्या कार्यक्रमाला आवर्जून एवढा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणून माझ्या महिलांसाठी मला काहीतरी सांगायचं आहे की अरे, खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. राहुल आवडलं तर कडक टाळ्या झाल्या पाहिजे शेवटपर्यंत, की खासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि माझ्या महिलांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. क्या बात आहे यार, धरती रसिक आहे. पण मंडळी, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. याला बघितलं की मला लय बरं वाटतं बघा. तर थोडंसं अजून मॉनिटर द्या ना. खूप बरं वाटतं, कारण कालच्या शोला पार माझ्या घासाचा एकदम मिळ करून टाकलं. नाही ह्यांना शो देणार पुढचा नाटकाचा शो. एक काम कर, मॉनिटर घे आणि जा. अच्छा, ह्यांना सांगितलं होतं तसं, पण ते दुसरे बिचारे आले. असू दे, काय नाही, सगळे चांगले असतात. कदाचित काल आमचं नशीब खराब होतं. पण मंडळी, ह्याला बघितलं ना तर मला लय बरं वाटतं बघा. आणि नारायणराव तुम्हाला बघितलं तर असं वाटतं की तुमच्या मैत्रीसाठी 2 शब्द बोलावे. अरे बोल बोल, पण चांगले बोल. एकदम चांगलं बोला की बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला. वा वा. आवडलं तर कडक टाळ्या झाल्या पाहिजे. की बालपणीचा सवंगडी तू मित्र भेटे मित्राला, जशी भाद्रपद महिन्यात कुत्री सापडे कुत्र्याला. काही नालायक माणूस आहे. याला चांगलं बोल म्हणलं तू हे बोलतोस. त्याचं काय झालं, 4 वाक्य पाठ केली होती. हा. तू बऱ्याच वर्षांनी भेटला ना, बरोबर. म्हणून 2 वाक्य. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा. अरे आता शो मध्ये आला, सोड बायकोला. वहिनी वहिनी, बघा काय चाललंय इथं. पगार आमचा घेणार, टाइम तुम्हाला देणार. ठेवून द्या फोन. यार साड्या, ढोलकी वाजव. बायकोशी बोलतोय, घरी लाटण्याने मार खातोय. इकडे असं ते म्हणजे आपल्याला कोणाचं खरं बोलायचं नाही. हा म्हणजे जाऊ काय राग नको. हे बघ, तू माझ्यासाठी 4 शब्द बोललास ना, आता तुझ्यासाठी मी 4.5 शब्द काढले. बोल बोल, पण लेका चांगलं बोल. चांगलं म्हणजे अरे तुझ्यासारखं का माझं तोंड घाण नाहीये. हा. मी चांगलंच बोलणार. हा. अरे सुख दुःखाचे साथी आपण, अरे सुख दुःखाचे साथी आपण, आपल्या दोस्तीला वर्ष झाली 15. अरे क्या बात है. सुख दुःखाचे साथी आपण, आपल्या दोस्तीला वर्ष झाली 15. 15. अरे आपल्या दोस्तीला कुत्र्याची उपमा काय देतो, शब्बास माझ्या काळ्या उंदरा. ए उंदीर, ए उंदीर उंदीर, ए उंदीर उंदीर. हे फुगलेली घुस. आणि उंदीर असा नसतो, असा नाग असतो, नाग. हा यानं कोंडा दिसतोय, दुसऱ्याला उंदीर बोलतोय. ते जंगलातून चिंपेंजी पळून जातात ना, एक इकडे आलाय. चिंपेंजी लय मारी लय मारी. याला काय घेतलं माहिती, बरेच पंच होतात ह्याच्यावर. याला बघितलं तर आम्हाला चिंपेंजी नाही गबे ना. मंडळी, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. ह्याची इज्जत मी 4 चौकात कधीच काढणार आहे. मग काय रे नार साड्या, जा बघा तो माझी इज्जत काढत असतो. अरे तुझी इज्जत नाही काढत, तुझ्या घरी गेलो होतो मी. कशाला. अरे तुझं नवीन लग्न झालं ना, हा, म्हणून तुझ्या घरी गेलो होतो. माझी घरी गेली हा म्हणजे नवीन लग्न झालं घरी गेलेलं. हा. बाकी त्यांची काही जुनी लग्न होतात काय. ए नाही. अरे हा, नवीन एक मिनिट थांब, माझ्या घरी गेलास तू. हा. हा एकदम छान. आणि इथे बसलेला एक गोंडूस बाळ, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्हा कलावंतांचा स्तंभ आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. हॅलो हॅलो, थँक्यू दादा, थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल. अरे तुझ्या घरी गेलो होतो, तुझं नवीन लग्न झालं ना. हा बरोबर बोल. म्हणून तुला भेटायला म्हणून गेलो. हा. हे बघतोय तो काय तुझ्या घरी, हे बायांची गर्दी. बायांची गर्दी. हा, बायांची गर्दी बघून मी घाबरलो ना. का. मला वाटलं तू खपलास का काय, म्हणजे तू झोपलास का काय. नार साड्या मला खापवाय बसलास तू. नाही रे, म्हणजे मला वाटलं तू झोपलास की काय. बरं बरं बरोबर पुढे. हा. तू बायांची गर्दी पाहिली, मी जवळ गेलो आणि बघतोय तो काय. काय. अरे बायांच्या तिथे एक चांगला कार्यक्रम चालू होता, नाव घेण्याचा. घरी नाव घेण्याचा कारण चालला होता. आणि ते नवीन लग्न झाले म्हणून तुझ्या बायको, तुझी बायको काय दिसायला सुंदर. आहा, तुझी बायको, तुझी बायको. असू द्याला का असू दे, खर्चच तेवढा केलाय तिच्यावर.
रोज ब्युटी पार्लरला पाठवतो. कुठं? गावच्या गिरणीत ए, पिठाने भरून येते. हिला काय माणूस आहे काय? पण तुझी बायको पाहिली, तुझ्या बायकोनी काय नाव घेतल्यावर तुझ्यासाठी? म्हणजे माझ्या बायकोने माझ्यासाठी नाव घेतलं. अरे एकदम सुंदर नाव घेतलं. काय रे, काय नाव घेतलं? ऐकायचंय? ऐकतो मस्त मस्त. हा, अरे तुझ्या बायकोने नाव घेतलं, हंड्यावर हंडे 7 हंडे. क्या बात आहे. हा, ऐकतोस ना? हा, ऐकतोय. हंड्यावर हंडे 7 हंडे. 14 झाले. 14च्या 14 फेकून हाणीन. नाही नाही नाही. नीट ऐक. बरं बरं, बोल बोल. हा. तू टेम्पो मध्ये बोल तर मी नीट ऐकणार. हा बोल. हा, हंड्यावर हंडे 7 हंडे. तू का अंडा काढून बाहेर उभा राहिलाय? सगळी चपलेली तपेली घेऊन आलाय. हा, आ, मागून अंडे पुढून मडकला. नळ कुठे? ए, अरे मडक्याला नळ असते ना. अरे माझं मडकं बिना नळाचं आहे. आ, मग पोरं ए, पोरं पाणी कशी घेतात? ते तांब्यानी घेतात बरोबर. असं घेतात होय. खात्या पित्या घराण्यातलंय. ए, बरं बरं. नाही, माझ्या बायकोने नाव घेतलं, मी काय नाही बोलत. बघा नाही तर मी आता खरंच निघून दे. नाही नाही जाऊ नाही मी? नाही नाही, सॉरी सॉरी. पडेल, मडकं पडेल. ए, बोल बोल. नाही आता काय नाही बोल. हंड्यावर हंडे 7 हंडे. हा. त्यात भरले दगड धोंडे. दगड धोंडे. हा, हंड्यावर हंडे 7 हंडे, त्यात भरले दगड धोंडे. हा. आमच्या बाबूरावांसाठी नाव घेते. आमच्या बाबूरावांसाठी नाव घेते. त्यांच्या घरातले सगळेच माकड तोंडे. ए माकड माकड, ए माकड, ए माकड, ए माकड, ए माकड. इकडे खाजो इकडे. अरे म्हणून तुला बोललो चिंपॅन्जी. एकानी पण टाळ्या नाही वाजवल्या की कोण हसलं नाही. का सांग? का? का त्यांना माहिती आहे खोटं बोलतोय. ए, हा? आणि मंडळी, माझी बायको माझ्यासाठी असं कधीच नाही बोलणार. लय अभिमान आहे माझ्यासाठी तिच्या मनामध्ये. पण हा माझा असा मित्र आहे ना की माझी इज्जत काढल्याशिवाय दोन घास जात नाही. पण असू दे मंडळी, मी मराठी माणूस आहे. आपल्या मित्राची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. ए, तू 4 चौघात नाही काढत. हा. तू आता गावाच्या समोर माझी इज्जत काढतोय. नाही नाही नाही, लेखा कधीच नाही इज्जत काढणार. पण मंडळी, ह्याची पण एक बायको आहे. आणि ह्याच्या बायकोच्या मनामध्ये ह्याच्यासाठी का अभिमान, का अभिमान बाईला तुझ्यासाठी. अरे आमच्या- तुझ्यासाठी मस्त नाव घेतलं. अरे आमच्या घरानेच तेवढे. केवढं घराणं मस्त आहे. अरे लय मोठं घराणं आमचं. हा, हा, हा. कसलं घराणं आहे. हा. कधी रात्री अपरात्री याच्या घरी गेलो, ह्याची बायको नाही म्हणत नाही. ए, चहा पाण्या असं लवकर बोल ना. लगेच चहा ठेवते की लगेच उकाळलं की लगेच पाच द्या तेव्हा चहा. अरे माझी कपडे ओली व्हायची वेळ आली. अरे काय द्या, काय तुझं आहे. पण मंडळी, ह्याच्या बायकोने यासाठी मस्त नाव घेतलं. का अभिमान बाईला मस्त नाव घेतलं. अख्ख्या गावासमोर नाव घेतलं की इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचा कव्हर. तर कव्हरच फाडलं. शिक्षिका आहे, शिक्षिका आहे. हा. नाव घेतलंच असेल. अरे मा इतिहासाची शिक्षिका आहे. आहा. तिने त्या टाईपने नाव घेतलं. हा. अख्खा इतिहास सांगितला तिने त्या नावातून. आहा. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचा कव्हर. आणि नाऱ्याचं नाव घेते बाबूरावची लव्ह आहे. आलं एक माणसाचं बैल ठेवून. हिला म्हणलं लोकांना नावं ठेवता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं. स्वतःविषयी बोलल्यावर कसे रे बुडा लागला की तुमच्या. पण मंडळी, एक सांगू, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. ह्याची इज्जत मी 4 चौघात कधीच काढणार नाही. खरी सांगतो मंडळी. पण मंडळी, ह्याची एक आजी आहे. याची आजी म्हणजे आमच्या गावातलं लय मोठं व्यक्तिमत्व. आता कालच आहे तिच्या आजीला आईस्क्रीम दिली. तिने भाकरीत लपटून खाल्ली आईस्क्रीम. एवढं मोठं. एक दिवशी म्हातारी गच्चीवर पतंग उडत होती. बघा तुमच्या घरानं केवढं पोचलेलं आहे. गच्चीवर पतंग उडत होती आणि म्हातारा धोतराचाच पाठी फिरकी धरून बसला असा. आणि म्हातारीला हळूच विचारतोय, कोणाची का प्लीज. म्हातारी बोलली, धोतर सांभाळून बस, तुझीच कापून पडेल. करंगळी रे. बोल ना पटकन. बोल पटकन. आणि तितक्यात आली पाल. म्हातारा पालीला लय घाबरते. म्हातारीला माहिती होतं पहिल्यापासून. म्हातारीने पण त्या टाईप पहिल्यापासून म्हातारीला माहिती. म्हातारा तुमचा कसा आहे ते. हा, मग तिने पण त्या टाईपचं नाव घेतलं मस्त. ती गच्चीवर पतंग उडवताना धाग्यात धागा गुंतला. अभिमान म्हातारीला. मस्त नाव घेतलं. गच्चीवर पतंग उडवताना धाग्यात धागा गुंतला. आणि पालीला बघून म्हातारा धोत्रातच बसला. अरे आता घराची इज्जत काढायला लागलास तू. अरे म्हाताऱ्याला तरी सोड. आता कसं वाटतं रे.
दुसऱ्याची इज्जत काढता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, पण स्वतःची इज्जत चार चौकामध्ये निघाल्यावर मनामध्ये कुठेतरी दुखता का नाही रे? हा? म्हणून मंडळी जाता जाता एक शेवटचा कानमंत्र देतो. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना एक चांगला कानमंत्र देतो की जो मित्र आपल्या मित्राची इज्जत चार चौकामध्ये काढतो त्याला मैत्रीचा अधिकार नाही. त्याच्यापेक्षा दुश्मन बरा. मग त्यांना समोरनं वार करणारा दुश्मन बरा, पण मागून वार करणारा मित्र नको. धन्यवाद मंडळी. तुमच्याकडनं टाळ्यांचीच अपेक्षा होती आणि तुमच्यासारखा दर्दी रसिक आहे म्हटल्यावर त्या टाळ्या वाजणारच. म्हणून मंडळी जाता जाता एक शेवटचं नाव घेतो. ही नाव नाही, एक शायरी आहे. म्हणतात ना कार्यक्रमातून काहीतरी समाज प्रबोधन पण झालं पाहिजे म्हणून ही शायरी घेतोय. आणि ही शायरी त्या मुलांसाठी आहे की ज्यांचा प्रेमभंग झाला की जीव द्यायला जातात. एका मुलीसाठी, काल भेटलेल्या एका अनोळखी मुलीसाठी जीव द्यायला जातात. मी त्या मुलांना बोलायला आले, त्या जीव द्या, पण कोणासाठी? अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांसाठी जीव द्या रे. जीवनाचं सार्थक होईल त्या मुलांसाठी ही शायरी घेतोय. शायरी आवडली तर या खामाच्या टाळ्या झाल्या पाहिजे. त्या मुलांसाठी शायरी आहे की देखना है तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है. वा वा. देखना है तो नजारों को देखो बाजारों में क्या रखा है. जान देनी है तो वतन के लिए दे दो. इन हसीनाओं में क्या रखा है, इन हसीनाओं में क्या रखा है. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. कालच सफाळेला यांचं नाटक झालेलं आहे. मोठ्या सेलिब्रिटी कलाकारांबरोबर नामवंत अर्थात सुनीलजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता रात्री निघालं की लगेच सकाळी 6 वाजता सातारला निघायचं यांना. अर्थात रोज दौरे चालू आहेत आणि तेवढ्या याच्यामध्ये पण घेतलेली तारीख आजची आहे, त्यामुळे आज आपल्या या रंगमंचावर उपलब्ध. जरा जोरदार टाळ्या सिने अभिनेते सुनील खंडागळे यांच्यासाठी घेऊया. मंडळी असा खऱ्या अर्थाने गण गवळण बतावणी आणि ती लावणी आणि शृंगाराने सजलेल्या या लावणीमध्ये अर्थात लोकगीतांनी भरलेला माझा महाराष्ट्र. आणि म्हणून अशा या सुंदरशा सोहळ्यामध्ये एक सुंदरसं लोकगीत घेऊन येत आहेत. अर्थात अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्यांचा आवाज ऐकलेला, FM चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गाणी त्यांनी सादर केलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते महाराष्ट्राचे ख्यातनाम नामवंत गायक मंगेशजी गांगुर्डे. आणि येत आहे अर्थात त्यांच्यासोबत लावण्य सौदामिनी पिंकी. क्या बात है, क्या बात है. वा वा. गाण्यावर पडदाच टाकला डायरेक्ट. क्या बात. हे तुझ्या रूपाचा, हे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. हे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. कधीला मखली सुरी नहीत घोड्यावरती चढलो मी. कधीला मखली सुरी नहीत घोड्यावरती चढलो मी. आता कट्यार पाशिंग बांधून मधाच्या पोव्यात पडलो. माझ्या मनाच्या मातीत तिजच बियाणे रुजू द्या. माझ्या मनाच्या मातीत तिजच बियाणे रुजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या.
पाहता दाबू लागला लाज लागला मला तिला पाहता दाबू लागला लाज लागला मला तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा आता नेमकंच सपान पडलंय न मला निजूद्या आता नेमकंच सपान पडलंय न मला निजूद्या कोणाला आमच्या बाई सोबत नाचायचे का फक्त हसणारे बसून तुम्ही स्किट झाली आता स्किट एवढी भारी झाली की अजून हसतायत सगळे अरे तुम्ही नाचायला या तुम्ही नाचायला या तुम्ही नाचायला या कोणाला नाही नाचायचं एवढा सुंदर या ठिकाणी महोत्सव आपल्या गावदेवी मातेचा बरं एकदम जोरदार टाळ्या वाजवा चला मागचे क्या वाट हे आता नेमकंच आता नेमकंच आता नेमकंच 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 आता नेमकंच सपान पडलंय न मला निजूद्या आता नेमकंच सपान पडलंय न मला निजूद्या माझं गाडीचं लागलं नाचून गाणं वाजवत्या माझं गाडीचं लागलं नाचून गाणं वाजवत्या तुझ्या रूपाचं चांगलं पडलंय न मला भिजूद्या तुझ्या रूपाचं चांगलं पडलंय न मला भिजूद्या माझं गाडीचं लागलंय नाचून गाणं वाजवत्या 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 लोकगीत लोकसंगीतांनी बहरलेला खऱ्या माझा महाराष्ट्रात आणि शृंगाराने सजलेला हा खऱ्या लावणीचा दरबार म्हणजे मुजरा लावणी सरिता आठ निमित्त स्वरसाक्षी प्रतिष्ठान प्रस्तुत प्रकाशी कुलकर्णी यांची दिलखेचक कथा आणि अर्थात घायाळ होणारे रसिकराज यांच्या समोर साकारतोय मुजरा लावणीचा हा नाद आहे लावणीचा नाद लावणीचा हा नाद आहे लोकगीतांचा हा नाद आहे लोकसंगीताचा हा नाद आहे ढोलकीचा हा नाद आहे घुगराचा हा नाद आहे महाराष्ट्राच्या लावणीचा लावण्यवतीचा हा नाद खुळा करतोय रसिक मायबाबांना हा शृंगाराने हा नाद खुळा होतोय रसिक मायबाप हा शृंगाराने आणि अर्थात लावण्यवतीच्या घायाळा नादे आणि म्हणून हा दरबार सजतोय लावण्यवती ही पालीच्या पदन्यासाने
वाटे तशी पण ही नाही भोळी लागली फुलायाचा पेकळी हा नाद अनेकांना खऱ्या अर्थाने घायाळ करून सोडतो हा नाद. मग तो नाद कुठलाही असू द्या, त्याला लोक व्यसन म्हणतात, बरोबर की नाही? आज नाद कुठलाही असू द्या, त्या नादाला व्यसन म्हणतात. पण मंडळी, हे व्यसन कलेचं आम्हा सगळ्यांना लागलेलं आहे. हे व्यसन लोककलेचं हे आम्हा लोककलावंतांना लाभलेलं आहे. कारण रसिकांची सेवा करणं हाच आमचा नाद आहे. रसिकांसाठी रंगमंचावर येऊन घरदार विसरून तुमची सेवा करणं हेच आमचं खऱ्या अर्थाने व्यसन आहे. त्याला जोरदार टाळ्या सर्व कलावंतांसाठी झाल्या पाहिजे. मंडळी, या महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत जन्माला आले, अनेक लोक कलावंत जन्माला आले, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा, आपला कार्याचा ठसा उमटवला. असा एक कलाकार या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला, ज्याची सुरुवात लोकनाट्याच्या माध्यमातून झाली. तोच खरा कलावंत नंतर रुपेरी पडद्यावर आला. जो निर्माता होता, दिग्दर्शक होता, अभिनेता होता, गीतकार होता, पटकथा कथा लेखक होता, ज्याच्या चित्रपटाने खऱ्या अर्थाने सलग लागोपाठ 8 चित्रपट असे जे हिट झाले की ज्याची नोंद गोल्डन जुबली अर्थात ज्याची नोंद झाली ते म्हणजे लोकशाहीर दादा कोंडके या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. अनेक चित्रपट दादांनी दिले आणि प्रत्येक चित्रपटामध्ये लोक म्हणतात की दिवाती संवाद होते. हो मंडळी, दिवाती संवाद होते, पण ते संवाद समोरच्याला पटवून देण्याची ताकद फक्त त्या दादांमध्येच होती. दादांचे अनेक चित्रपट म्हटलं की त्यातले संवाद, त्यातली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. आणि म्हणून आज गावदेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुजरा लावणीचा सोहळा सरिता आर्ट निर्मित सरसाक्षी प्रतिष्ठान प्रस्तुत प्रकाश कुलकर्णी यांच्या माध्यमातून सादर होत असताना लोकशाहीर दादा कोंडके यांना त्यांच्याच गाण्यातून, त्यांच्या चित्रपटातल्या गीतातून देऊया ही संगीतमय श्रद्धांजली. आणि येत आहे अर्थात लावण्यवती मोनिका. गेली कुठे गावाला
आजूबाकी उघडी शोभायला लोक आजूबाकी उघडी शोभायला लोक आपण पाहतोय गावदेवी देवस्थानाच्या परिसरामध्ये महाराष्ट्राची लोककला असणाऱ्या लावणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिक हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या सोहळ्यामध्ये करण्यात आलेलं आणि आजही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची रसिकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आयोजक नयन जयवंत मोठे आपल्यासोबत होते. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या संपूर्ण आयोजनाविषयी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. दरेखोऱ्यांनी भेटलेला माझा महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा कळसुबाईच्या टिकस आणि अरबी समुद्राचे साधन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र. मंडळी आज गोंधळ घालायचंय, गोंधळ म्हणजे गोंधळ जो हुआ मागायचंय बदल बसरून आज त्या आई गावदेवी मातेच्या चरणी. मंडळी आज महिला वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्या मातेचा सोहळा या ठिकाणी सजतोय आणि तीच माता समोर बसली ती म्हणजे माझ्या स्त्रीच्या. आज या स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे, स्त्रियांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून आपण खऱ्या अर्थाने आज उपासना करतो, उपवास करतो, त्या देवीच्या चरणावर बसतो. परंतु आज खरंच उद्धार होतोय का मंडळी? उद्धार नाही. बदनापूरचं काही वर्षापूर्वी नाव थोडस बदनाम झालं, पण नाही मंडळी. काही जण असतील पण सगळेच बदनाम नसतात, काही जण असतात पण सगळेच बदनाम नसतात. ती समोर बसलेली मंडळी आणि देवस्थान मंडळी आहे. नक्कीच आपण पाहिलं हा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि आज शेवटचा दिवस आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर की आठवा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ एकत्र गावकऱ्यांचा जेवणाचा कार्यक्रम असेल आपण पाहिला आणि आता आपण बघू शकतो. मर्द मराठी मावळे होते, मर्द मराठी मावळे होते ज्यांनी भगवा हातामध्ये घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्याने स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं. मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला